नमस्कार, पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज उशीर झाला ब्लॉग स्टार्ट करायला, कारण की बाळाची मम्मीने उशिरा आंघोळ केली. आणि इथं बघा, बोला, स्वागत करा. हाय गाईज, नमस्कार. ब्लॉग एंडपर्यंत बघा आजचा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये भरपूर काही काही गोष्टी. हा मी आवरलेला नाही आहे. पहिलं पिल्लूचं आवरते, मग माझं आवरते. माझं संपलंय आता, लाली पावडर सगळं संपलंय. आता हिला लाली ती पावडर संपवणार आहे. हो, आता जी माझी लाली पावडर सगळी तिची संपवणार आहे, बरोबर ना. तर आता हिचं पहिलं आवरते, हिला पुसून घेते गरम पाण्याने. आंघोळ तर नाही घालायला लावली आहे डॉक्टरने. मम्मी म्हणते घालू आंघोळ आपण, बघू आता आम्ही कधी आंघोळ घालतोय. पण आता तरी मी तिला पुसून घेते गरम पाण्याने, जरा नाही कवल्यावल्या कपड्याने पुसून. माझी आंघोळ झालेली आहे, मला नाश्ता वगैरे करायचा आहे. पायल बाळाचं जरा साफ करते, बघू शकता तुम्ही. आणि बाळाची आजी, काय बाळाची आजी करते. आता खालचं उरकून आले, आता वरचं उरकते. यांचं बाळूती झाडपुलोट पुसलोट करायचं. अजून बाळाला आंघोळ नाही, त्यामुळं डॉक्टरने सांगितले आंघोळ नाही घालायची. पण मला सगळे आता जुनी लोक असे ओरडायला लागलेत की बाळाला तुम्ही आंघोळ घाला, कारण बाळाचे वजन जरी कमी असेल तरी त्याला पाण्यानेच बाळ निघून येईन, भरून येईन. तर असं तर जाऊ दे. आज मी आता बाळाचं काजळ पाडते, तुम्हाला कसं दाखवलं. रात्री म्हणलं होतं, रात्री प्रत्येकला 12-12:30 मागच वाजल्या. त्यामुळं रात्री काय आम्हाला रात्री लय गोंधळ होता. पाहुणे पण आले होते भरपूर, त्यामुळं रात्री काय जमलं नाही. तर आता मी हे उरकलं की मी जाते. आता बाळाला 12वीला काजळ, काळा धागा हे बांधायला लागतं. तर आज मी काजळ पाडते, बाळासाठी पण आणि बाळासाठी पण. तर पायला देखील मी घरचंच काजळ लावायला लावणार आहे, बदामाचं काजळ करणार आहे. आणि ते काजळ कशासाठी लावायचं असतं की जेणेकरून डोळे थंड राहतात बाळातनीचे, डोळ्यातली सगळी जे काय घाण असेल ते निघून जाते. त्यामुळे घरचं काजळ पाडायचं. तर मी घरचं काजळ पाडणार आहे. आणि काजळ पाडताना त्याचं शास्त्र जे काय असतं ते तुम्हाला सांगते. मग तुम्ही मला कमेंट करून सांगा की काकू असं नाही असं असतं, ठीक आहे. चला, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे वेगळी असणार, आमच्याकडे वेगळी असणार. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा कसं असतं कसं नसतं. आणि बाळाचं आता आवरून झाले, मस्तपैकी ड्रेस घातला तिने. आज ड्रेस, आज रविवार आहे ना, संडे स्पेशल. आज पाहुणे येतील बघायला, सगळे लोक येतील बघायला, त्यामुळे बाळाला पाहायला आवडते. आता मी नाश्ता वगैरे करतो, मला भूक लागली खूप. तर चला आता नाश्ता करून होतो. पायला नाश्ता आलाच का बोलतोय. पायला आम्ही झोपेत असतानाच दार उघडा, दरा खायला. मॅडम सकाळी 8 वाजता नाही येतो. काय काय असतं ते, गंजी असते, गंजी. पायलला सकाळी 8 वाजता पायलला मी थोडीशी आता दूध येण्यासाठी बाजरीच्या पिठाची गुळ घालून तूप घालून थोडीशी गंजी देते, जिऱ्याची फोडणी देऊन. एवढी वाटीभर देते आमुषा पोटी. ती झोपेतून उठल्या पहिला तिला ते देते मी रतीप, का तर बाळाला दूध व्यवस्थित यावं म्हणून. थोडंसं गरमी अजून, आणि वातावरण पण असं झाले की गरमी कळाना, थंडी कळाना, पाऊस कळाना, असं वातावरण झाले. त्यामुळं मी जे काय आहे रुटीन ते तर करते. त्याच्यानंतर तिला 2 अंडी देते, कारण तिचे टाके भरून निघण्यासाठी 2 अंडी कंपल्सरी तिला देते. त्याच्यानंतर तिने उपीट मागितलं, उपीट देते. कधी मग शिराची गंजी करून देते. आता दुपारनी मी तिला आता परत बाजरीची भाकरी, आता कालवण आहे, मुंडीचं कालवण आणि भात थोडासा देणार. तर अशी तिची रुटीन चालवली. दुपारनी परत चहा, बिस्किट. आणि खरं सांगते मी की आता माहीत नाही मला पार्ले बिस्किटमध्ये किती दम येते. कारण पहिलं कसं होतं, पार्ले बिस्किटमध्ये इतकं कॅल्शियम होतं ना, आणि इतकं काय म्हणतात पार्ले बिस्किटमध्ये काय असतं, ग्लुकोज. तर पार्ले बिस्किट खरंच बाळासाठी खूप चांगलं असतं. मी माझ्या प्रत्येकच्या टायमाला फक्त पार्ले बिस्किट खाल्ले 2 टाइम पार्ले बिस्किट होतं मला. माझी आई मला पार्ले मम्मी इकडून बघती नाही, इकडून ती माणूस नुसती अशी माणूस जिकडनं बोलतो ना तिकडनं ती बोलती, बघती म्हणजे बघतीच. एवढी चालाक आहे, चालाक. म्हणजे आता चालक असणार तुम्ही दोघं चालक. तुम्ही समजू शकता. पोटात असतानाच आई नाचली अशी करून, पोटात ऍक्टिव्ह राहिली म्हणल्यावर तिची पोरगी कशी होणार, साहजिकच आहे ना. ती पण ऍक्टिव्हच होणार. तिला आत्ता अजून नजर नाही आली, अजून काय नाही आलं तरी तिला बोललेलं लगेच कळतं. लगेच ती अशी बघती, अशी करते. अजून तिला नजर नाही आली, अजून छोटंसं बाळ आहे ते. पण ऐकते माणूस, रिस्पॉन्स देते ह्या गोष्टींचा. की असं आपल्याला आपसा भास होतो की बाळ आपलं बोलणं ऐकतंय, पण ते बाळापर्यंत नसतं अजूनपर्यंत पोहोचत. अजून 1-6 महिना आहे ह्या गोष्टीला, पण तरी पण छान वाटतं. जरा गप्पा मारायला छान वाटतं. तर ती मला त्रास वाटतंय ना, खूप पायलसारखीच ऍक्टिव्ह होणार आहे. फक्त पायलसारखं हे नाही हो, तोंड माझ्यावर जावं. तर चला आता मी नाश्ता वगैरे करून घेतो, भेटूया आपण.
पिल्लूला पण पुसून घेतलं, तिला एवढे झोपले डेंजर. आणि मी पण पडले होते जरा, कारण आता आम्हाला व्हिडिओ शूट करायचं ते म्हटलं थोडीशी कंबर टाकावं. तर प्रत्येक जेवण घेऊन आलं लगेच. हे बघा मस्तपैकी जेवण आणलं आहे. आणि आता मला पाणी पण गरम करून आणतं. किती सेवा चालली आहे माझी. मला थोडं पण काम नाही, काय नाही, आणि नुसता आराम. मी आळशी होणार आहे असं. 2 महिने मी आळशी होणार आहे, खूप जास्त आळशी होणार आहे. पण तरी पण थोडं मी हे घरात नसलं ना कोण, तर थोडं आवरत बसते घर. कारण मला खूप कंटाळा येतो बसून झोपून म्हणून. आई पप्पा जी इतनी सेवा करेंगे, मेरे आंखों में अश्रु आ जाएंगे. आप भी खाओ ना मेरे साथ. तुझं जेवण डेंजर आहे. ते मला हे दिलंय मुंडी, मटणची मुंडी बकऱ्याची. काल बनवली होती, ती होती थोडीशी. मग मम्मी म्हणली तीच खा, संपव जरा सगळे. माझी तीच खाते. उठते पहिली. आई पण भारी देवा, आई पण भारी र, आई पण भारी र, हा आई पण भारी देवा, आई पण भारी र, असं काय म्हणते मी. कारण की पाहिलं आत्ता जस्ट जेवायला बसले. जस्ट अर्धीच भाकर खाल्ली, अर्धीच. तेवढंच आपलं बाळ रडायला लागलं, त्याला भूक लागली. आणि मॅडम त्याला तर बाळाला पाजायला लागली. अर्धच जेवण सोडलंय बघा, अर्धच जेवण सोडलंय तिने. भाकर तशी, भात तसा आहे. आणि पहिलं उठली लगेच हात, बाळ निवळ चालू केली की उठली लगेच हात धुवला आणि पहिल्या बाळाला पाजायला बसली. कसं आहे बाईचं आयुष्य. लगेच काळजीपोटी उठली बाई ताटावरून जेवता की माझ्या बाळाला भूक लागली, आता मी दूध पाजलं पाहिजे. तर आता दूध पाजेल बाळाला, जेवण करेल, हे सांगण्यासाठी मी व्लॉग चालू केला. आता मी बघतो टी व्हीला स्प्लिट्सवाला आणि पायल जेवण वगैरे करून घेईल. त्यानंतर आपलं ते काल काम करायचं साड्यांचं. आज साड्या काढून ठेवायच्या ते, कारण 2 दिवसांनी म्हणजे परवा दिवशी 12वी बाळाची. रवा आणला जाड, मेथी आणल्या, हे तुम्हाला जिरं आणलं. मग हे काय हळी, करणार आज वेगळं? ही उद्या तिला रोजच बाजरीची देते ना, तर हळीव लय हाडांना चांगली असते. हळीवची खीर जरा सकाळ सकाळ आमच्या पोट मग वात्या कमी होतो, हाडं मजबूत होत्यात, कंबर दुखत नाही बाईची पण. मग त्यासाठी आता म्हणलं तुला लावा होतं, तुला पण म्हणलं काय करायचं नाही आणायचं. मग मीच गेले आणायला. आता काय करणार आहे? खसखसची आमटी करणार आहे आता मी खसखसची आमटी करणार आहे तिला, थोडंसं तिखट टाकून. खोबरं आणि खसखस भाजून भिजत ठेवणार आणि त्याची आमटी करणार. ही पण शरीराला, बाईच्या हाडांना आणि शरीराला खूप चांगली असते. आता वरती कशी येतं का तिची? हां काय करू? बोल मला आमटी करताना खाली. हो. आणि काजळ पण आज पाडायची ना जराशी. तिला 12वीला काजळ घालायची ना, तिला बाळाला 12वीला काजळ घालायचं. फोन करणार तू सगळ्यांना? उद्या करते की फोन. आता फोन करून मग फिक्स कर ना, ते नाही किती लोकांना काय येणार आहे. माझ्या बॅलन्स पडायचा बा. बँक टाकावं थांब. मला उकडीचा तांदूळ भेटला नाही. उकडीचा तांदूळ पाहिजे नाही खिरीला. उकडीचं तांदूळ येतं, तांदूळ नाही, पावडर भेटते ती पीठ. नाही तांदूळ असतो उकडीचा. ते सकाळ सकाळ आता रोजच बाजरीची आमटी देते ना, बाजरीच्या पिठाची एवढी गंजी करून देते सकाळची तिला मी आमुषापोटी. तर म्हणलं कधी हळीवलंही चांगलं असतं. हळीवला या असा वाथ्या राहत नाही, कंबर दुखत नाही, हाडं मजबूत होत्यात, कॅल्शियम भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये हळीवमध्ये. त्यामुळं आता एक दिवस हळीवची, एक दिवसाची. आता हळीव कसं रात्रीचं भिजत घालून त्याला लय 8 तासांनी सकाळचं कुकरला शिजवून मग ती खीर बनवायची. तिथं बनवून आता 8 तास करावंच लागेल बाळातीसाठी थोडे दिवस मला. मग तवा बाळातीन पण आमची तयार होईल ना, जरा मजबूत करायची म्हणलं. आम्हाला कंबर आत्ता बांधायची म्हणजे ती पुढं आमची कंबर बांधन आहे ना. हेच तर आहे माणसाचं आयुष्याचं. हे दे भांडे दे इकडं. आणि आज काजळ पण घरी पाडून घेते, बदामाचं काजळ. तर ज्या कसं असतं तुम्हाला माहिती, बाळातनीने काजळ घालायचं असतं, बाळाने पण काजळ घालायचं असतं. आणि 12वीच्या दिवशी आमच्याकडं बाळाला आणि बाळातनीला काजळ घालतात. तर मी ते घरी पाडणार आहे. आणतात बाहेरचं, पण आता बाहेरच्या काजळांवर भरोसा नाही राहिलेला.
काय केमिकल वापरतात काय वापरतात तर का पाडताना बघू आपण हं? पाडताना बघू आता. हो तर ते आत्ता मी संध्याकाळी लावणार ते सकाळ काढणार असते मी. ते काय आता रात्रभर नाही. त्याला पण लय शास्त्र असतं मी काजळ पडताना देते ती भांडी दे इकडे मला. आता आम्हाला देते थोडं वेळानं मी. बरं दे जाते ना खाशील ना मग त्याच्याबरोबर भाकर चुरून त्याला तूप टाकायचं वरनं बाजरीची भाकर त्याच्यामध्ये कुस करून जे करून देईन ना त्यात कुस करून करून खा निसतं पोटभर बघू नको त्याची चव बिव काय. तरी मी प्रयत्न तर करतेच आहे का नाही चांगलं चवीचं बनवायच्यासाठी. पण कसं आहे जेवढं तू खाशील ना तेवढं तुझी कंबर धरणार आहे हाडं तुझी मजबूत होणार आहे. बाईचं नवीन जीवन असतं बाळात पण म्हणजे नसा मोकळा झालेल्या असतात. त्यामुळे मायाच्याने होते तेवढं मी करते. तर मला जेवढं माहिती आहे जेवढं देण्यात येते तेवढं मी आणू करते थोडं काय ना. मी जशी की तुम्हाला मगाशी म्हणली होती पायलला काहीतरी नवीन देणार आहे तर त्याचा आज मेनू बघूया आपण. फास्ट म्हणजे कसं आहे माहिती का जरा थोडासा रोज एक पदार्थ खाण्यापेक्षा तिला कमरेला जीव येणं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या पायलचं शिजरिंग झालेलं आहे. तर शिजरिंगमध्ये किती कंबर दुखते हे दुखते. तर मी प्रयत्न करते की तिला जेवढं कॅल्शियमचं पदार्थ मिळतील किंवा जेवढं तिच्या शरीराला उपयुक्त असेल त्या बनवायचं. तर मी आता बनवणार आहे खसखसची खीर. तर मी थोडंसं सुक्कं खोबरं एवढं सुक्कं खोबरं आणि खसखस थोडी गव्हाळ भाजली आणि ती मी जवळजवळ 1 तासभर पाण्यामध्ये हे बघा अशी टाईप मी भिजत ठेवली त्याला. आणि मग आता थोडंसं 2-3 पाकळी लसणाच्या एवढीसा अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर ही धुवून घेऊन ठेवलेली आहे मी कोथिंबीर. आता हे एवढं वाटण मी वाटणार आहे एवढं वाटण वाटणार आणि हे पण वाटणार आहे. तर आता मी तेल ठेवलंय गरम करायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकते जिरं. तर हे जिरं चांगलं आपल्याला तडतडून द्यायचं आहे. हे जिरं चांगलं तडतडल्याच्या नंतर जे मी आता वाटण वाटलं होतं ना ते वाटण टाकणार आहे. अद्रक लसूण आणि कोथिंबीर. जिरं आपलं चांगलं तडतडले तर हे अद्रक आणि लसूण थोडंसं भाजल्या जावं म्हणून अगोदर टाकले मी. नाहीतर आपला अद्रकचा लसूणचा वास येतो ना त्यामुळं. आता मी हे वाटून घेते. तर हे बघा खोबरं आणि खसखसची अशी पेस्ट करून घेतली मी. आता हे अद्रक लसूण हे चांगलं तापल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकायची. हळद खूप महत्त्वाची आहे बाळाच्या शरीरासाठी सुद्धा. तर थोडी हळद टाकली मी आणि हे तिखट नाही आहे म्हणून थोडंसं तिखट टाकणार आहे मी तिला. अगदी तोंडाला एवढंसं बाळाला तिखट द्यायचं नाही तर माहिती असते. थोडंसं टाकते मी तिखट. मिरची पावडर आहे बेडगी थोडीशीच टाकली मी का तर ती एकदमच हे नको सपक ना म्हणून. एवढंसं पायलला केले. आता मी रस्सा अजून थोडासा वाढवते त्याच्यामध्ये. एवढ्यामध्ये मग ती पायल खाऊ शकते. आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं झालं बस. हो तर अशा प्रकारे मम्मी नवीन मेनू ट्राय करत असते. काकू नेहमीप्रमाणे इथे बघा भाजी निवडतीये आणि मी चाललोय परत वरती. हे दाखवायला तुम्हाला खाली आलं होतं स्पेशली की मम्मी नवीन गोष्टी पाहायसाठी बनवते खायला. तुम्हाला पण समजेल ज्यांच्या घरात डिलिव्हरी झाली ते पण घरात बनवते. यासाठी स्पेशली मी गोष्टी दाखवते की वेगवेगळं काय खायला. आणि तुम्ही पण सांगा की काय चांगलं असतं खायला. तसं आपण वरती जाऊ. तर आमचं जेवण वगैरे झालेत आणि आता टाईम होता. पिल्लू पण झोपली आहे. मग म्हणलं की त्या साड्या ज्या आहेत त्या काढून ठेवाव्या कारण की उद्या परत प्रतीकला टाईम नाही आहे आणि उद्या मला पण काम आहेत थोडीशी. तर म्हटलं आता वेळ आहे जेवण वगैरे झाले निवांत. तर 12वीच्या ज्या आपल्या बायका येणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्या साड्या काढून ठेवू आत्ताच. वेळ आहे तर. आणि पिल्लू पण आता मस्त झोपली आहे. टेन्शन नाही पिल्लूचं. आता आम्ही मस्त साड्या काढत तुम्हाला पण दाखवतो. मला डोहाळ जेवणाला कोणी साड्या दिल्या ते आणि किती साड्या आल्या ते बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. हे पोतं भरलं आहे साड्यांचं ते काढायचं आता. आपण काढूयात. साड्या आहेत हां भरपूर एक पोतं भरलंय. हे आपल्या डोहाळ जेवणात आलेल्या साड्या आहेत. सगळ्याच्या साड्या आपण किती लोकांना ते 20 बायकांच्या साड्या काढायच्या. साड्या पहिला आम्ही काढून घेतो दाखवतो. चला पहिलं काढू. पहिलं सगळ्या साड्या नीट लावू मग आपण दाखवू. साड्यामध्ये ब्लाऊज पीस घालून ठेवायचं. हो आणि टॉवेल टोपी ते पण. टॉवेल टोपी कसं काय मम्मी बोलली ब्लाऊज पीस फक्त नाही. बायांचं काय म्हणा म्हणली असं बुंडा आहेर नाही देत. ठीक आहे बघू चला.
आता बाहेरून नवीन साड्या आणण्यापेक्षा ह्या एवढ्या साड्या आणल्या तर त्या आम्ही काय करणार, म्हणून ह्या साड्या परत फिरवतो आम्ही. बरोबर ना? सगळेच तसं करतात. सगळेच तसं करतात, पण आता आम्ही तसंच करतो. नाही मी डायरेक्ट ब्लॉग मध्ये दाखवते आम्ही. हा, कारण की सगळेच तसंच करतात. आणि साड्या ठेवून तरी काय करणार ना. मी तर एवढ्या साड्या आता तरी नाही घालणार एवढ्या साड्या, है ना. तर चला आता पहिलं काढू मग दाखवू. आम्ही वरती साड्या काढत होतो तोपर्यंत मम्मीचा आला कॉल. बाळाच्या आईला काढायचं काय काजळ. हे काजळ बनवते बाळासाठी आणि बाळातनीसाठी. कसं असतं माहिती आहे का, हे बदामाचं बनवते मी काजळ. कसं असतं माहिती आहे का, तूप आणि बदामाचं, की बाळातनी काजळ घातलं ना, घरचं काजळ, हा दुकानातलं काजळ तर आपण घालतोच, पण घरचं काजळ, घरी बनवलेलं काजळ, तर ते काजळ आहे ना तुम्ही घातलं तर बाळातनीचे डोळे खाजवत नाही, डोळ्यांना खाज सुटत नाही. डोळे हे बदामाला पण थोडंसं मी तेल लावलंय. तूप आहे का तेल आहे? तूप हा तेच. तूप लावलंय. हे बदाम आपण असे शेकून घेऊन ते घासायचं नाही, घासायचं नाही. मग बदाम पण पेटत राहतात ना. मग त्याचा कोळसा बनतो का? नाही, त्याचं पण हे येतं ना वर. तूप आहे तेल येतं हा, बदामाचं पण. बदामाचं पण तेल येतं. काय करते हे? हे बदामाचं टाकते त्याच्यामध्ये. रात्रभर तसंच ठेवायचं हा, का? तसंच ठेवायचं. दिवा दाखवते ना, थांब. दिवा पेटतं ठेवायचं का रात्रभर? हा, रात्रभर दिवा पेटता ठेवायचा. हम्म. की ह्याच्यासाठी ठेवायचा. मग त्याच्यावर ताट झाकण ठेवायचं. आता मी तुम्हाला दाखवते ताट कसं घेतलंय मी ते ताट दिवा झाकून ठेवून त्यावर झाकण ठेवायचं. ठेवायचं. ह्या दिव्याची आहे ना, ह्याची वात आहे ना, ह्याची काजळी येते त्या ताटाला वर. अच्छा काळ मग ते झालं. काजळ. अच्छा मग कळलं. ते उद्या सकाळ बघायचं. मग त्याला मग ते उद्या सकाळ बघितलं ना, आता पहिलं कसं होतं पूर्वी, की एक कोण गरोदर बाई असेल शेजारी पाजारी आपल्या, तर त्या गरोदर बाईला च्या नावाने काजळ ठेवायची आणि तिचं नाव घ्यायची की बाई तुझ्या नावाने काजळ आम्ही पाडतोय, मग तुला मुलगा होईल की मुलगी होईल. मग त्या काजळावर वळखायची की मुलगा होईल. पूर्वी होतं असं, म्हणजे एक नाही का शास्त्र, की मुलगा होईल की मुलगी होईल. तर त्या ताटाला काय व्हायचं, आपण असं खाली दिवा ठेवला ना, तर त्या ताटाला काजळ यायची. अशी डोंगरावानी काजळी आली ना, डोंगरावानी आपण कसं कुंकू लावतो असं उभं, तसं जर का काजळी आली की मग म्हणायचं हिला मुलगा होणार आहे. आणि असं चुलीवाणी जर आलं तर मग म्हणायचं हा मुलगी होणार आहे. आता बघू आपण उद्या आपल्याकडे तर काय. नाही ना, आपल्याकडे आता गरोदर कोणच नाहीये, तर त्यामुळे मी काय कोणाच्या नावाने काजळ करत नाहीये. मी माझ्या ह्यानेच करते, आपलं मनानेच करते. त्यामुळे तो काय विषय नाही आता एवढा कोणाच्या नावाने करायचं म्हणून. तर मी आता ही अशी वात लावलेली आहे. ते गरम झाले जराशी, थांबा हे दे कापडा. दगडे ठेवतात लोक, गावाला दगडे असतात. आता आपल्याकडे दगडे नाही आहेत. मग आता ह्याच्यामध्ये असा दिवा ठेवायचा. असा मी आता दिवा ठेवलाय आणि हे ताट असं पालतं त्याच्यावर ठेवून द्यायचं. हे आता असं ठेवलंय ना मी, हे रात्रभर हे असंच ठेवायचं. आणि नको किचन वाट्यावर, गॅस पशी नको. आणि आता आपण सकाळ बघू. आता हे ठेवलंय ना मी, आता ह्याला त्या ताटाला काजळी येते. तर ती काय पहिलं होतं पूर्वी, ते जाऊ देता पूर्वीचं आता राहिलंय का काय. तर आपल्याला घरचं काजळ पाडायचे आणि एक बदाम टाकलेत मी, त्यात तुपाचा दिवा लावलाय. तर त्या सकाळी बघा आपण सकाळ किती काजळ पडतंय ते आपण आता सकाळ बघू. चला तर अशा प्रकारे मी लावलंय. चला चाललो वरती. आम्ही साडे काढल्यात तोपर्यंत मम्मीचा फोन आला होता की गाजर काढायचे बाळासाठी, बाळाच्या आईसाठी. तर आपण जाऊ आता वरती. चला हे बघा आलेल्या साड्या. पाहिलं सगळ्या शॉर्टेज केलं की शॉर्टेज. या साड्या सगळ्या माझ्या घरच्यांकडून आलेल्या आहेत, म्हणून मी अशावर ठेवलेल्या आहेत काढून. आणि ही मम्मीने घेतलेली माझ्या सासूबाईंची साडी, म्हणून मी ठेवली आहे खास या 2 साड्या. साड्या लय भरपूर झाल्या ते, आणि आता मी घालत पण नाही साड्या तसं बघायला गेलं तर. पण आता कसं आहे, असं फिरवा करायलाच लागते साड्यांची, कारण एवढ्या साड्या ठेवून तरी मी काय करणार आहे. म्हणून हे जे पोतं दिसतं त्यात परत भरून ठेवलं ते, ज्या ज्या साड्या द्यायच्या ते परवा दिवशी त्या साड्या सगळ्या काढून ठेवल्या ते, आणि ह्या सगळ्या बाकीच्या ठेवून टाकते कपाटात. हे बघा तुम्हाला मी काजळ पडलं दाखवायचं विसरून गेलो होतो. तर हे बघा काजळ पडल्याने डब्यामध्ये टाकून मम्मीने वरती आणून दिलेलं आहे. हा बघ पप्पा, लाईट आली. लाईट हा लाईट आली म्हणा. लाईट गेली होती आमची इथं, तर लाईट आली. आणि हे काजळ बायला लावायचं आहे, दाखवायचं तुम्हाला विसरून गेलो होतो. साड्या वगैरे आम्ही सगळ्या वेळा केल्या.
उद्या आहे 12वीचा कार्यक्रम, तर उद्याचा ब्लॉग नक्की बघायला विसरू नका. बाय बाय. आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.